तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता मी आले चिपळूणवरून कासेमध्ये, काशात आले म्हणजे आमच्या इथे घरी. कारण आज आमची लावणी आहे, दाढ काढायचे, रोप काढायचे आणि उद्या लावणार किंवा आज थोडं लावतील. ट्रॅक्टरवाल्या काकांचा फोन आला होता. वशा काका फेमस कासेगावचे ट्रॅक्टर, ते कळंबुशी, नायशी, कासे या ठिकाणी जातात. तर त्याने कॉल केला होता की आज आमची दाढ काढून तुमचं लावूया म्हणून सांगितलंय. आता मी जाते, हे लोक सगळे गेलेत आधीच, आता 11 वाजलेत, आता मी जाते. पावसाचं वातावरण, इकडे ऊन पण आलंय, कोवळं ऊन मस्त. आणि मी आता चालले गाडी घेऊन, बघू पाऊस आला तर परत वांदेच होतो. 2 दिवस खूप पाऊस पडला, 5, 6, 7. हे एवढं पाणी भरलंय आता आमच्याकडे, इथे लगेच पाणी भरतं कासे. आणि आता माझं जे शेत आहे ते इकडे पुढे आहे. हे लोक सगळे काढतायत आता. आई वशा काका आहेत ट्रॅक्टरवाले. हे मी मोबाईलला कवर लावलंय पावसामुळे. आणि हे आमचं शेत आहे, हा ट्रॅक्टर आणून ठेवलाय त्याने. नशीब लागतं त्याला. हॅपी बर्थडे. श्रुतिकाचा मला देण्या अगोदर त्याला द्यायला पाहिजे होता. विसरलं. तुला कसा सवय झाली लहानपासून? तुम्ही घ्या, मी काय एवढं नाही मला नाही. बाकी एवढी ह्यांच्याबरोबर बोलायची सवय. ये हमारी मावशी है. लावणी तेच घालायचं. चटणी शिवाय समोसा खातात काय? काय काय यांना समजत नाही. मिरची घे मग. जानूला दे. बरं झालं यांना सुट्टी आज. बघितला मी हिचा व्हिडिओ. धावून झोपणारच ना. घरात काय असा पसारा ठेवलास? सकाळ सकाळ मम्मी आणला 6 वाजता. मी तुझ्याकडे बोल नको. कोण? माझं काही काम नाही, मी खायला घेऊन आले तुला. हा उद्या पण आज आहे ना बाकी, बघते. चाय पण आणणार नाही बघ, तुला तशी म्हणती नाहीच आवडत. बाकी ज्यांचे हाल. कोण संतोष? माझा रेनकोट फाटत आला.
मसाला आहे ना कसला मासोडा? बाबूला म्हणतात बाबा आपण काटच्या उचलून घे. भाजल करताना वलाच्या दाढी असल्याना दिसला तर मारायचे अगोदर भाजल करायचे दिसला असतात ते वलातली नाहीये पण तिला खाली वलाच येत ना दाढी फुलदाचं नाही अगं फुलदाचं पण तुमचं तर हो ना नुसतं वलियाच आले होते झाडाच्या वाढून गेली बाबा चुकून न्या जरा चुकून न्या का हा आणूया नाचायचे अशेर बंगल्याची गाडी माडी बी कोण काकी बोल चल जरास येऊ दे याच्यावर. सचिन बाय सचिन दादा इथला मित्रांतर डाळ काय करायचे बोल चल जरास एक कडवं नंतर हसशील स्वतःलाच बघून काय रेकॉर्ड केलंस नाती पण असते तुझी लेकी पण असते मग समजत नाही काकी बोल गाणं बोल ते घोड्याचंच मन बोलशील का आता एक 3 म्हटलं की बोला हे बघ ए बघ इकडे लाजू नकोस कोण आलंय दुसरं माझ्यासाठी मी ब्लॉग बनवणार आहे बोल लवकर लावणीचं गाणं बोल काय बोलायचं गाणं चांगलं काही येणार नाही वाईट गाणं नाही याचीच गाणं गावठी गावठीच गाणं नाही तर काय नंतर कोणतरी बोलवतील का मला माझा ब्लॉग बघून बाहेर बाहेर गाणी म्हणायला बोलवतील तुला होय मग गाणं म्हणते बघा कसं ताईची आई अरे ही ताईची आई ही गाणं म्हणते कुठे गेली होती एक म्हणे हा मैत्रिणीकडे गेली होती मैत्रिणीकडं ते म्हण ना असं गाणं बोल बोल का केक कडवं चल मान होऊन जाऊ दे तुला काय आता ही चहा देऊ का चांगली घडत नाही आम्ही गेला गेला शाळेत का चला मी आता स्टॉप करणार आहे काकी काय तू म्हणत नाहीस काय नाही त्या पोराने उचलली ना गाडीतलं बघ जा आमचे एक दाड काढून झाले आणि एक बाकी याची मी मला वाटतं इंद्रायणी भात लावलं होतं इंद्रायणी आम्ही याच्यामध्ये पेरलं होतं आणि इंद्रायणीचा मूठ बघा केवढा मोठा आलाय हे बघा काय अशा काय बघताय हा बघा केवढा मोठा मूठ आलाय
जानूला नाही आवडत. आणि हे एवढं मला वाटतं 5 नाही 7 किलो आम्ही ह्याच्यामध्ये पेरलं होतं ह्याच्यामध्ये. आणि हे जे सुवर्ण आहे सुवर्ण इथे पेरला नाही ने भात, पण ह्याचे अजून हे दाढ एकदम छोटी आहे. आता बघू किती पुरतंय. अजून आईने तिकडे 2 सोंडे हे केलेत, काय नागरून ठेवायला सांगितले ट्रॅक्टरने. आणि बघू आता किती इकडे लागतंय आणि किती उरतंय. मला वाटतं आई काहीतरी घोल करेल. काय जानू तुला काय वाटतं सांग? ही ह्या भातात आणि त्या भातात ना वाट लावेल होय ना? मला माहिती आहे, कारण ती सगळे एक साथ घेऊन जाईल आणि बोले हेच आहे आणि तेच आहे. मला फक्त इंद्रायणी भात हे वेगळंच पाहिजे. मला तो तांदूळ बघायचा, एवढा महाग आहे तांदूळ. ही एक त्याच्यात वाट लावेल, कुठला तरी लावून टाकेल. काकीचा इन्सल्ट. कुठलं पण लावायचं नाही इंद्रायणी. मी सांगते नाही इंद्रायणी तीच लावायचं. इंद्रायणी आणलंय मी. हे मी नाही जा मोबाईलला चार्जिंग लावून आण तुझ्या. हा मम्मीचा नाही त्या घरात अगं मी कशाला जाऊ? ठेवते काय मी आता घेऊन. मला माहिती आहे काय काय नाही. आम्ही चाललो आता जेवण आणायला. आईने पाठवलंय डाळ भात भाजी. आणि हे लोक दुसऱ्या दाढीवर पण आता बसलेत. बघू किती काढून ठेवतात ते. माती लागली. चला काय तो आणायचंय का? ठीक आहे चल. तू सोबत जाणार आहेस? सावकाश. एवढा मोठा एवढं फासायची गरज नाही हो. पाणी वाढायला आधी पाऊस तरी पडू दे. काय सकाळी ह्याच्या खाली तू लक्ष नको देऊ, तुझ्या रस्त्याकडे लक्ष देस. थोडा आता पाऊस कमी झालाय. कमी नाही होत, मध्येच आला की जोरात येतो. हे बघा आमच्या घरी जाण्याचं हे रस्ता आणि कसले हिरवळ झाले. वारा आला की भीती वाटते. पूर्ण झाड आहेत आजूबाजूला आणि अशी झाडं हलतात की हे बघा ह्याने एवढं रोप काढलंय आता आणि अर्ध बाकी आहे. आणि असं ऊन येते, पाऊस गेलाय. असं शेतात काम केलं ना की असं जेवायला मिळतं. जेवायला मिळतं नाही सॉरी, जेवणाचा आनंद हा शेतात बसून खाण्यात किती भारी वाटतंय. आरू कसं वाटतंय शेतात जेवायला? मजा येते. जानो हे बघा काकी तुला कसं वाटतंय? मी मौन व्रत केलंय, मला जशी बोलू नकोस.
कसं वाटतंय बाबू? चांगलं वाटतंय. जानू तुला कसं वाटतंय? छान. बर्थडे गर्ल, तुम्हाला कसं वाटतंय शेतात जेवायला? मला बरं वाटतंय, आनंद. येतो शेतात. असं काम करायचं लावणीचं आणि शेतात जेवण्याचा आनंद वेगळाच असतो. अजून 2 जास्तीचे घास जातात. नी कशी वाढते. आणि जेव्हा पाऊस येतोय मावशीला माझी काळजी आहे जेवायची. ही बघा शिट्ट्या उडतील. शितड्या उडतील म्हणते. कुठली वाट. कांदा द्या. हा कांदा देते मला. आणि बस हे भाऊ खार बीर काय डाल झाली तेव्हा खार झाले ना आणि आता आमच्याकडे ट्रॅक्टर आलाय आणि पाऊस असा आहे आणि लावणीला आता सुरुवात होईल. आणि तिकडे पाणी उडवते. दोघी जण गेले. आता आमच्या इकडचा हा एक भाग लावून झालाय. इथे आम्ही ते पेरलं होतं दाढ ती आहे त्याच्यामुळे. अरे हे काय आलं हे बघा. आणि इकडे लावलंय आम्ही आता आणि इकडे लावायला सुरुवात केली. आणि तिकडे आमचा ट्रॅक्टर 3 वाजता चालू केलं होतं. आता बघू. काका तुला जवळ जवळ आण जरा. का ग ते आपलं आहे उरलेलं दोघांचं. हरामीपणा केलाय. हे आम्ही लावलाय चौकीनी. आरू पण 5 जणी. पाठीमागे शेत लावतायत. हे आम्ही लावलंय एक. आणि हे लोक सगळे इकडे दाढ काढतायत. इकडे हे लोक सगळे दाढ काढतायत आणि बाकी तिकडे लावून झालंय आणि इकडे पण लावून झालंय. चहा प्यायला या. चहा बटर. ही जागा फक्त थोडीशी राहिली ती माझी आणि जानूची. हा आणि आमच्याकडे 2 मेंबर नवीन आलेत. दाखवते. काकी नवीन मेंबर. उशिराचा मेंबर. गेल्या वर्षी लवकर आलेला. या वर्षी मुंबईतून डायरेक्ट शेतात. थेट शेतात. आपण मेंबर. मी दुपारी आली. तुम्ही आल्याच्या नंतर. हे काका ट्रॅक्टरवाले ह्यांच्याबद्दलच बोलली. वशा काका आहेत. कुठे पाहिजे असेल तिथे बोलवा. फक्त न्यायला तुम्ही या. ट्रॅक्टर न्यायला. हा भारी चिखल पाडून देतील. हा नाही ते काय असच.
आम्हाला गावतात तुझे तर मंडळी अशा प्रकारे आज आमची लावणी झाली आहे. लावणी झाली म्हणजे अजून 2 चोंडे आम्ही दुसरीकडे लावलेत त्या साईडला जिथे आम्ही आधी पण शेती करत होतो. आणि आमचं सुवर्णाचं रोप सगळं उरलं आहे. आणि जे मी इंद्रायणी आईला बोलली होती ह्या वर्षी करून बघूया, ह्या वर्षी करून बघूया म्हणजे मी ते उल्हास कामतेचे व्हिडिओ बघते खाण्याचे जास्त. तर ते बोलतात ना इंद्रायणी चावल कैसा चावल आहे घर का चावल. म्हणून मी आईला बोलले होते की ह्या टायमाला मला इंद्रायणीच भात लावायचं आहे. तर बघू. आणि आता आमचं हे पूर्ण व्हायला आलं आहे. इकडे सगळं झालं आहे. दिवसभरात 2 दाढ काढून म्हणजे 2 चोंड्यांच्या दाढी काढलेल्या आणि हे 4 चोंडे आम्ही लावले. 1 2 3 4 असे मोठे 4 लावलेत दिवसभर. एवढं केलं. हे बघा हा शेवटचा चोंडा राहिला आहे. तिकडे ट्रॅक्टर बाहेर पडला आहे. पाऊस असल्यामुळे माझी क्लिअरिटी अशी ह्या कवरमधूनच दिसते. मी मोबाईलला कवरच लावलं आहे अजून. आणि हा एवढासा चोंडा बाकी राहिला आहे. बाकी हे जे इकडे रोप उरलं आहे इथे ते उद्या ते 2 चोंड्यांमध्ये जाईल. ब्राह्मणवाडी बघा किती माणसं आहेत. आणि जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही पण सांगा. माणसं सगळे येतील आमच्याकडे तुमच्याकडे. बघा हे लावणी लावून इकडे आमची झाली पूर्ण. आणि हातपाय धुवायला येते पर्यावरती छोटासा ओढा. इकडे पाणी भरलं होतं. अरे भाई एवढी फास्ट नको मारू. हे बघा किती फास्ट मारतायत दोघं पण. ममता वहिनी हा व्हिडिओ बघा. यश भरपूर फास्ट मारतोय बाईक स्कूटी. बोला झाली आमची मालवणी. आज उपवास उद्या चिकन. ही बाई कशी धुते. आता इकडचे सगळे मूठ उरले ते आम्हाला तिकडे घेऊन जावं लागतील त्या शेतात. हे राणूचं शेत आहे. भोका राणू तेजू पिंकी दाई तणू अरे हमारा आहे. गाडीला धुते. स्वतः घेऊन गेली होती ना वरती चहा बनवायला तेव्हा. तर मग भेटू पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये.